दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एनडीएकडील खासदारांचं संख्याबळ लक्षात घेता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित असाच निकाल मंगळवारी लागला। एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले असून त्यांनी विरोधकांचे उमेदवार निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा मोठ्या फरकानं पराभव केलाय। या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याचं स्पष्ट झालंय। राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची 452 मतं मिळाली, जी एनडीएच्या अपेक्षेनुसार 427 मतांपेक्षा 25 अधिक आहेत, तर रेड्डी यांना केवळ 300 मतं मिळाली। इंडिया आघाडीतून त्यांना किमान 318 मतं मिळणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही। भाजपच्या रणनीतिकारांनी आखलेल्या डावपेचामुळे त्यांच्या उमेदवाराला 15 जादा मतं मिळाली आहेत। यानंतर सीपी राधाकृष्णन यांच्या निवडीबद्दल सर्व मान्यवरांनी आणि ज्येष्ठांनी त्यांचं अभिनंदन केलं। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की सीपी राधाकृष्णन यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजसेवा आणि वंचितांच्या सबलीकरणासाठी समर्पित केलंय। ते एक उत्तम उपराष्ट्रपती ठरतील, आपल्या घटनात्मक मूल्यांना बळकटी देतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।